देशात सातत्याने वाढणारी महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारी यामुळे सगळेच त्रस्त आहेत आणि याच मुद्द्यांवरून आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून नवी मुंबईमध्ये आंदोलन करण्यात आलं। आधी शांततेत सुरू असलेलं हे आंदोलन पाहता पाहता तापलं आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक रूप धारण केलं। सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासह शशिकांत शिंदे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हेही आंदोलनात सहभागी झाले होते। पोलिसांनी आंदोलकांसह सुप्रिया सुळे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांनाही ताब्यात घेतलं। तसंच सक्षणा सलगर, रोहिणी खडसे यांनाही उचलून पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात आलं। यावेळी आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली। भांडी वाजवत कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला। एवढंच नाही तर कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात खाली बसून रस्त्यावरच चूल पेटवून भाकरीही थापली। रोहिणी खडसे यांना पोलिसांनी अक्षरशः उचलून इथे नेण्यात आलेलं आहे आणि या महिला कार्यकर्त्यांना इथून उचलून मला मुंबईच्या वडापावाची फिकीर नाही, कारण मुंबईतल्या जनतेला ते सोसावंच लागतं। पण नागपूरच्या जनतेला पोहे वाढले हे जरा गंभीर प्रकरण आहे आणि नागपूरचे पोहे वाढले याचा तर किमान आम्हाला निषेध व्यक्त करू द्या। ब्लूमबर्ग या मॅगझिननी दिलेल्या अहवालामध्ये या देशाचं मे 26 मध्ये सोनं विकण्याचं काम आरबीआयने केलेली। देशाची आर्थिक परिस्थिती इतकी खालावली होती आणि ती म्हणजे त्याच्यात तोलामोलाचं काहीतरी आणण्यासाठी म्हणून देशाचं सोनं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा विकण्यात आलं। देशाचं सोनं विकलेलं आहे आणि ह्या देशामध्ये ही परिस्थिती स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आली। देशाची आर्थिक परिस्थिती खराब काय पहिल्यांदा झालेली नाही, पण इतकी खराब कधीच नव्हती हे याच्यावरनं सिद्ध होतं। आज अमेरिका सांगेल त्यावेळेलाच आम्ही कच्चा तेल खरेदी करू शकतो, अशा प्रकारची प्रचिती या सामान्य जनतेला आणि भारताला पाहायला मिळते। आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संबंधामुळे अनेक राष्ट्र आपल्याकडून लांब गेली, ज्यामुळे शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जात नाही आणि आपल्याला आवश्यक असलेलं इंधन मिळत नाही आणि म्हणून या संदर्भामध्ये आवाज उठवावा म्हणून आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।